नमस्ते, मी श्रीमती विद्यारंभू बडके गणित हा विषय शिकवते. श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव येथे कार्यरत आहे. इयत्ता 7वी कोण आणि कोणांच्या जोड्या ह्या प्रकरणामध्ये काही मुद्दे मी घेणार आहे. जरा आठवू आपण. कोण ही आकृती कशीची आहे, शेजारील आकृती कशीची आहे हे तुम्ही शिकला आहात. ए बी सी ही आकृती आहे कोणाची. हे तुम्ही मागच्या वर्षी इयत्ता 6वीला शिकला आहात. बघा, शेजारील कोणाचे नाव काय, हे बेसिक तुम्हाला किती माहिती आहे त्यासाठी मी हे टॉपिक घेऊन राहिले. शेजारील कोणाचे नाव काय? पहिला प्रश्न, शेजारील कोणाचे नाव काय? कोण? ए बी सी. बरोबर. कोण? ए बी सी. सी हे कोणाचे नाव आहे. पहिला प्रश्न काय आहे? शेजारील कोणाचे नाव काय. आता दुसरा प्रश्न आहे बघा, कोणाच्या शिरोबिंदूंचे नाव. आता कोणाचे शिरोबिंदू, कोणाचे शिरोबिंदू कोणकोणते? कोणाचे शिरोबिंदू ए बी आणि सी. बरोबर, राईट. ए बी आणि सी. तिसरा, कोणाच्या भुजांची नावे. भुजा म्हणजे काय? कोणाची भुजा? बाजू ए बी आणि बाजू बी सी. बरोबर, हे तुम्ही मागच्या वर्षी शिकला आहात. बाजू ए बी, बाजू बघा, दुसरा प्रश्न पुसला गेलाय. शिरोबिंदूंची नावे आपण पुन्हा लिहूया. ए बी आणि सी. तिसरा, कोणाच्या भुजांची नावे लिहायची. भुजा कोणत्या? बाजू ए बी आणि बाजू बी सी. बरोबर, बाजू ए बी आणि बाजू बी सी. बरोबर. आता चौथा, भुजांवर दाखवलेल्या बिंदूंची नावे द्यायची. आता तुम्ही सांगा, ह्या कोणाच्या आकृतीमध्ये किती बिंदू येतील? ए बी आणि सी. फक्त 3 बिंदू येतात. कोणते? ए बी आणि सी. समजले? ही झाली आपली प्रस्तावना. तर आज आपण घेणार आहोत कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा बाह्य भाग. स्टार्ट. ठीक आहे, तर आपण घेणार आहोत कोणाचा अंतर्भाग आणि कोणाचा बाह्य भाग. तर आज आपण शिकणार आहोत कोणाचा अंतर्भाग.
तुम्ही लक्ष द्या, कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग हा कोण आहे PQR बरोबर. ह्या कोणाच्या अंतर्भागामध्ये, अंतर्भाग म्हणजे काय, आतील भाग बरोबर. अंतर्भाग म्हणजे काय, ह्या कोणाच्या आतील भाग. तर ह्या आतील भागामध्ये किती बिंदू आलेले आहेत रे, एकूण 4. ओके बरोबर आहे. बिंदू N, बिंदू M, बिंदू O आणि बिंदू T हे कोणाच्या आतील भागामध्ये आलेले बिंदू. आता बाह्य भाग, कोणाचा बाह्य भाग म्हणजे काय, बाहेरील भाग, प्रतलातील जे बिंदू कोणाच्या भुजांवर नाहीत व कोणाच्या अंतर्भागात नाही अशा बिंदूंना आपण काय म्हणायचं, बाह्य भाग. बिंदू G, बिंदू D, बिंदू S, बिंदू E. लक्षात आले. बाह्य भागातले बिंदू हे बिंदू S, बिंदू E, बिंदू D, बिंदू G. आता पहिल्यांदा आपण काय पाहिलं, त्या प्रतलातील आतील शेजारील आकृतीमध्ये प्रतलातील कोणाच्या भुजा व्यतिरिक्त असलेले बिंदू. आता हे N, बिंदू M, बिंदू O आणि बिंदू T हे याच्या आतमध्ये आलेले बिंदू आहेत. आणि बाहेरील आतील बिंदूंचा आपण अभ्यास केलाय, आपण बाहेरील बिंदूंचा पण अभ्यास केला. आता यामध्ये बघा, ह्या आकृतीमध्ये कोणावर आलेले बिंदू कोणते, बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R हे कोणावर आलेले बिंदू आहेत. लक्षात आले. आपण आज कोणाचा अंतर्भाग, कोणाचा बाह्य भाग याचा आपण अभ्यास केला आहे. तर आपण यानंतरचा मुद्दा बघणार आहोत. संलग्न कोन. स्टॉप केलं. आपण कोणाचा अंतर्भाग, बाह्य भाग याचा अभ्यास केला आहे. तर आपण पुढचा मुद्दा संलग्न कोन. आता संलग्न कोणालाच आपण काय म्हणतो, लगतचे कोन बरोबर, ऍडजसेंट अँगल्स. आता लगतचे कोन बघा, ही आकृती आहे BMD आणि ह्या आकृतीमध्ये बघा MQ हे काय आहे, ह्या रेषेमुळे MQ मुळे ह्या कोणाचे BMD याचे 2 भाग झालेले आहेत. आता बघा शेजारील आकृती बघा, BMQ हा भाग BMQ आणि QMD हा भाग, म्हणजे असे हे दोन भुजा, ह्या 2 भुजा निर्माण झाल्या आहेत. किरण MQ मुळे ही एक भुजा सामायिक आहे. MQ ही भुजा दोन्ही कोणांची सामायिक भुजा आहे आणि याच्यामध्ये एकही बिंदू नाही, ते एकमेकांचे शेजारचे आहेत. म्हणजे हे दोन्ही पण BMQ हा कोन आणि हा QMD ह्या कोनांना काय म्हणतात, लगतचे कोन असे म्हणतात. संलग्न कोनांची एक भुजा सामायिक असून उरलेल्या, तर ह्या आकृतीमध्ये पाहिलं आपण, संलग्न कोनाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या 2 भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात आणि त्यांचा सामायिक असते. आपण पाहिले ह्या आकृतीमध्ये संलग्न कोनाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या 2 भुजा या सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला असतात आणि त्यांचा शिरोबिंदू हा कसा असतो, सामायिक असतो, परंतु त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात. म्हणून वरील आकृतीत BMQ आणि QMD हे ह्या कोनांचे भुजा MB ही भुजा सामायिक आहे, पण ते संलग्न कोन नाही आणि त्यांचे अंतर्भाग सुद्धा विभिन्न आहे. तर आपण सराव संच 15 याचा आपण अभ्यास करणार आहोत. आकृतीचे निरीक्षण करा. बघा AWB. आता तुम्हाला ज्यांना उत्तर येत असतील त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाका
आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, उत्तर बघते मी, चेक करते आणि तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर AWB ह्या कोणाच्या आतील भागामध्ये कोणकोणते बिंदू आहेत? हा बरोबर आहे, काही जणांनी उत्तर बरोबर टाकलेले आहेत. R, N, X आणि C. आतल्या भागामध्ये कोणते बिंदू आहे? R, N, C आणि S. व्हेरी गुड. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट बॉक्स चेक केले आहेत, बऱ्याच मुलांनी उत्तर बरोबर दिले आहे. R, N, X, C बरोबर. आता पुढचं आहे बाह्य भागातील बिंदू. आता याच्यामध्ये बाह्य भागातील बिंदू म्हणजे बाह्य भाग T, U, Q, V आणि Y. व्हेरी गुड, बरोबर आहे. W नाही येणार. काय येणार? पॉइंट U, Q, पॉइंट V, Y, T आणि U. बरोबर. बाह्य भागातील बिंदू T, U, Q, V आणि Y हे बाह्य भागातील. हे W आणि G आणि B येणार नाही. बाह्य भाग म्हणजे कोन सोडून बाह्य भागामध्ये असलेले बिंदू. बरोबर. आपण 2 प्रश्नांचा अभ्यास केला आहे, अंतर्भागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदू. आता तिसरं दिलंय त्यांनी कोनांच्या भुजावरील बिंदूंची नावे. आता कोनांच्या भुजावरील कोणते बिंदू आहे? A, W, G आणि B. व्हेरी गुड. A, W, G आणि B. तुम्हाला लक्षात आलंय? आपण 3 प्रश्न सोडवले बघा. कोनाच्या अंतर्भागातील बिंदू, बाह्य भागातील बिंदू आणि कोनाच्या भुजावरील बिंदूंची नावे आपण पाहिली आहे. तर ह्या सराव संचामधील पहिला प्रश्न आपण पूर्ण केला आहे. ठीक आहे, तुम्हाला होमवर्क साठी मी काही उदाहरणे देते, लक्ष द्या. होमवर्क साठी मी तुम्हाला काही प्रश्न देते. गृहपाठ कमेंट बॉक्स मध्ये पण टाकायचं आणि गृहपाठासाठी मी काही प्रश्न देते. A, B आणि C, R, N, T, X, Y, Z. कोन ABC याच्या अंतर्भागातील बिंदूंची नावे, या कोनाच्या बाह्य भागातील बिंदूंची नावे व ह्या कोनावरील बिंदूंची नावे तुम्ही लिहून आणायची आहे. नमस्ते.